नमस्कार. आज आयडीटी एज्युकेशनच्या माध्यमातून आपण जो पॉडकास्टचा प्रवास सुरू केलेला आहे. आज आपण आलो आहोत धुळे जिल्ह्यात, जिथे आपण आयडीटी धुळे या ब्रांचच्या माध्यमातून इंटिरियर डिझायनिंग व फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील वेगवेगळ्या मान्यवरांना भेटतोय. तसेच आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आर्किटेक्चरल फील्डमधून केशर कला डिझाईन स्टुडिओचे आर्किटेक्चरल इंटिरियर स्टुडिओचे फाउंडर डायरेक्टर आर्किटेक्ट वरुण भंडारी सर, ज्यांना आज यंग एंटरप्रेनर म्हणून, यंग आर्किटेक्ट म्हणून, यंग इंटिरियर डिझायनर म्हणून धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं जातं. असं एक आदर्श व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत या पॉडकास्टच्या माध्यमातून जोडले गेले. प्रथमतः तर बिहाफ ऑफ आयडीटी एज्युकेशन खूप खूप थँक्यू सर, की तुम्ही हा पॉडकास्ट इव्हेंट आमच्यासोबत जॉईन केला. माझे खूप साधे आणि सिंपल प्रश्न आहेत जे आर्किटेक्चरल आणि इंटिरियर फील्डशी निगडीत आहेत सर, ते आपण जाणून घेऊया. सर, मला हा डिफरन्स सांगा, ज्यावेळेस आर्किटेक्चर म्हणून तुम्ही काम करतात आणि काम करताना खूप सारे चॅलेंजेस तुमच्या समोर उभे असतात, या चॅलेंजेसला ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही ऍज अ एंटरप्रेनर म्हणून काय करता? सर, चॅलेंजेस म्हणजे आता डिझाईन म्हटलं तर चॅलेंज आला. तर प्रत्येक डिझाईन किंवा प्रत्येक क्लायंट आमच्यासाठी चॅलेंज आहे. तर मग आता प्रोजेक्ट आल्यानंतर त्यात काय चॅलेंजेस आहे नेमकी, आता काही ठिकाणी काय असतं की एखादा सिव्हिल इंजिनियर ऑलरेडी असतो ज्यांनी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली असते, पण तो त्याच्या वेने डिझाईन करतो. म्हणजे ॲज अ आर्किटेक्ट किंवा ॲज अ इंटिरियर आम्हाला हायर करतात. मग त्याला जे मॉडिफिकेशन्स लागतात ते कन्व्हिन्स करायला की हे मॉडिफिकेशन्स त्या क्लायंटला का गरजेचं आहे, ते एक मोठा टास्क असतं. आज खूपदा इंडस्ट्रीमध्ये असं बघायला भेटतं, खूप सारे बिल्डर्स असं म्हणतात, ही बिल्डिंग मी बांधली, किंवा बिल्डर्सचं म्हणणं असतं की ही बिल्डिंग माझी, हा प्रोजेक्ट माझा आहे, आणि ऍक्च्युअली त्याच्या बिहाइंड द सीन आर्किटेक्ट असतो. मग या सिच्युएशन्स तुमच्या समोर जेव्हा येतात तर काय वाटतं तुम्हाला? सर, ऍक्च्युली हा सीन असा आहे की काही लोक याला पॅशनेट बघतात, काही लोक प्रोफेशनली बघतात. काही मनी ओरिएंटेड असतात, काही प्लेजर ओरिएंटेड की हा हे डिझाईन करून मला सॅटिस्फॅक्शन वाटतं. मग जेव्हा बिल्डर वर्ड आपण वापरतो तर आर्किटेक्ट काय करतात की स्वतःचं बिल्ड करून मग ते फायनान्शियल टर्म्सवर जास्त फोकस करतात. आणि जर एक आर्किटेक्ट प्रॉपर स्टुडिओ रन करतो तर तो डिझाईनवर फोकस करतो की माझ्या डिझाईनमुळे या डिझाईन क्षेत्रात कसं एक चेंज येईल आणि तो पुढे कसं आपल्याला कामात येईल किंवा आपल्या सिटीला डेव्हलपमेंटला कामात येईल, तो एक रोल प्ले होतो. जेव्हा आर्किटेक्चर इंडस्ट्रीमध्ये, इंटिरियर इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करतात आणि जेव्हा यंग एंटरप्रिनर म्हणून मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही आले, जेव्हा एज्युकेशन घेतलं, इंटर्नशिप केली, इंडस्ट्रीत आले, स्वतःचं एम्पायर चालू केलं, तर कोणत्या कोणत्या मेन चॅलेंजेसला तुम्हाला फेस करावं लागलं? सर, एक चॅलेंज असा होता की माझ्या ऍक्च्युली एन्सिस्टर्स पर्यंत कोणी या फील्डमध्ये नाहीये. तर मी एकदम सेपरेट या फील्डमध्ये आलो. मग जेव्हा धुळ्यात आलो तेव्हा मी काही ऑफिसेस व्हिजिट केले. मग तिकडे सेम होतं की अशी थेरी चालू आहे, मग असंच करायचं. आणि मी असा किडा की मला असं आहे की नवीन काहीतरी करायचं, की असंच काय चालू आहे, याला चेंज का नाही करू शकतो. मग त्यासाठी मी एकदम वेगळ्या पद्धतीने विदाऊट एक्सपिरियन्स धुळ्यात न घेता मी धुळ्यात काम चालू केलं. मी एक्सपिरियन्स घेतलं बाहेर गावी, आसामचं केलं, बरोबर. अहमदाबादमध्ये एक्सपिरियन्स घेतलं आणि मग धुळ्यात वेगळ्या वेनी पाऊल टाकलं पुढे जाण्यासाठी. क्लायंटच्या बऱ्याच आपल्याकडनं डिझायनिंग एक्सपेक्टेशन्स खूप आहेत, स्ट्रक्चरल एलिव्हेशनल एक्सपेक्टेशन्स खूप आहेत, पण फायनान्शियल एक्सपेक्टेशन्सला ते खरे उतरत नाही. मग अशा चॅलेंजेसला त्यांना क्वालिटी तर द्यायची आहे, पण फायनान्स पण कमी आहे. मग ही सिच्युएशन कशी हाताळतात? सर, याच्या मागे एक जिद्द पहिले तर पाहिजे की जर क्लायंटला पाहिजे तर आपण कसं देऊ शकतो. पण त्याचं बजेट नाही आहे, मग मटेरियल ऑल्टरेशन्स, डिझाईन सेम ठेवून मटेरियल्स मध्ये कसं प्ले करू शकतो किंवा ऑल्टरनेटिव्ह काय काढू शकतो आपण त्यांना हॅपी ठेवण्यासाठी. किंवा काही सिच्युएशन्स अशी येते की थोडं त्यांनाही कॉम्प्रोमाइज करावं लागतं, थोडं आपलाही कॉम्प्रोमाइज करावं लागतं. मग तेव्हा ते वर्कआउट. ज्यावेळेस एखादा विद्यार्थी शिक्षण घेतोय, त्याने इंटिरियर डिझायनिंग कोर्सला ऍडमिशन घेतलं, त्याने अशा कुठल्या गोष्टी शिक्षण करत असताना टाळल्या पाहिजे की ज्या भविष्यात त्याला अडचण देणार आहेत? लेझीनेस जो एक कॉमन फॅक्टर आहे. आणि अजून रेफरन्सेस की पिंटरेस्टवर हे बघितलं मग हेच करायला पाहिजे. तू रेफरन्सेस बघ, 10 रेफरन्स बघ, 10 पैकी तू मिक्स करून एक 11th रेफरन्स काढ ना. म्हणजे तू जे बघितलं तेच कशाला करायचं असं. आता जे ग्लोबली ट्रेंड बदलत आहेत, ट्रेंड चेंजिंग डिझाईन नावाचा कॉन्सेप्ट मार्केटमध्ये आलाय. मग हा ट्रेंड चेंजिंग कॉन्सेप्ट नेमका काय? ट्रेंड चेंजिंग सर, आता मोस्ट ऑफ लोक जात आहे सिम्प्लिसिटीकडे, लो मेंटेनन्स, गुड डिझाईन, अशा डिझाईन्सकडे वळत आहे. हे वळताना एक चॅलेंज असा आहे की लोकांना असं वाटतं की आम्ही आमचं काम इझी करतोय. जेव्हा आम्ही सिम्पल फॉल सिलिंग दिली ते म्हणतात अरे तुम्ही तुमचं काम इझी करताय, पण त्याच्या मागचे रिझन्स जे त्याला मेंटेनन्स, त्याला क्लिनिंग, मग हे जे चेंज करताय लोकांना आता इझी वे ऑफ लिव्हिंग पाहिजे, इझी अँड स्टँडर्ड वे ऑफ लिव्हिंग. इंटेरियर डिझायनिंग करणं, घरात इंटिरियर करणं म्हणजे त्या घरातल्या कुटुंबाची लाईफस्टाईल बदलणं, हे कितपत खरं आहे? 100% सर. मी असेही काही लोकांना ओळखलंय की एक घर बनवण्यासाठी ते 3 महिने त्या फॅमिली सोबत अक्षरशः राहिले होते आणि पूर्ण त्यांच्या ओरिएंटेड बनवलं होतं. कारण की एक व्यक्ती जेव्हा दिवसभर काम करतो, घरी येऊन त्याला रिलॅक्स पाहिजे,
each and every corner of your space you are giving a relaxation किंवा a different feel to that person. बरोबर. तर विद्यार्थी ज्यावेळेस शिकतो तर तो टेक्निकल गोष्टी करायला घाबरतो. एसी डिटेलिंग असेल, फायर सेफ्टीच्या बाबतीत असेल किंवा अजून काही टेक्निकल फंडामेंटल्स असतील, त्यांना फक्त डिझायनिंग करायचं असतं. पण टेक्निकल गोष्टी किती महत्वाच्या आहेत? सर म्हणजे नो लिमिट्स त्याला एवढं इम्पॉर्टंट आहे, कारण की डिझाईन कितीही होऊ शकतात, पण त्याला सक्सेसफुली हा वर्ड आहे, सक्सेसफुली त्याला अप्लाय करणं आणि त्याला वर्कआउट करणं हा चॅलेंजिंग असतो. की डिझाईन वाव ठीक आहे, चांगलं दिसतं, पण त्याच्या मागचे जे मेंटेनन्स किंवा त्याच्या मागचे जे सर्व्हिस सिस्टम्स आहे किंवा इज ऑफ लिव्हिंग आहे ते खूप अफेक्ट होतात. ॲज अ आर्किटेक्ट, ॲज अ इंटेरियर डिझायनर तुम्ही एज्युकेशन मध्ये पण काम करतात. ज्यावेळेस तो विद्यार्थ्यांना शिकवतात तर विद्यार्थ्यांची सायकोलॉजी ऑफ इंटेरियर डिझायनिंग काय आहे? आता खूप डिफरंट मला एक्सपिरियन्स आला त्याचं, की मुलांची क्रिएटिव्ह थिंकिंग एकदम क्रिएटिव्ह आहे, फक्त त्यांना चॅनलाइज करायची गरज आहे. म्हणजे आमचे एक स्टुडंट आहे, त्यांनी बाथरूम मध्ये शँडियर लावायचा विचार केला होता. मी पहिले म्हटलं यार काय, मग नंतर म्हटलं का मी लावू शकतो, जर समोरचा पैसा खर्च त्याला लॅविशनेस पाहिजे मग का नाही करू शकतो आपण. मग ती जी क्रिएटिव्ह थिंकिंग आहे त्यांना चॅनलाइज करायला खूप मजा येते. विद्यार्थ्यांचा कुठेतरी फिअर असतो, मी करू शकेल का, माझ्याकडून होईल का, मला पुढे सक्सेस मिळेल का, ह्या कोर्स केल्यानंतर माझं लाईफ सेट होईल का. मग असा जो फिअर घेऊन विद्यार्थी काम करतो किंवा डगमगलेला, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? पेशन्स आल्यानंतर त्याच्या लाईफमध्ये ते एक मुवमेंट त्याला स्पार्कची गरज असते, ते स्पार्क त्याला भेटलं का तो एवढं कॉन्फिडेंट होईल की त्याला मग लिमिट्स नाही राहणार, तो डायरेक्ट स्कायला टच करेल. आयडीटी एज्युकेशन्सने हा जो पॉडकास्टच्या माध्यमातून उपक्रम सुरू केलाय, या उपक्रमाबद्दल काय सांगाल? खूप युनिक आहे सर. म्हणजे जे वर्किंग इंडस्ट्रीजचे जे एक्सपिरियन्स आहे किंवा जे थॉट्स आहे, जे सहजासहजी मुलापर्यंत पोहोचत नाही किंवा लिमिटेड लोकांपर्यंत पोहोचतात. जर आपण एक सेमिनार घेतला लिमिटेड पोहोचतो, तर सोशल मीडियाच्या माध्यमाने हा पूर्ण व्हायरल होईल. म्हणजे जिथपर्यंत जो कोपऱ्यात हा व्हिडिओ जाईल तोपर्यंत आपले वर्ड्स. आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून आजची गोल्डन लाईन तुम्ही काय सांगाल? गोल्डन लाईन, हॅव पेशन्स, यू विल अचीव्ह मॅक्झिमम सक्सेस. येस, नक्कीच. आज आयडीटी एज्युकेशन्सने सुरू केलेल्या पॉडकास्टच्या माध्यमातून आर्किटेक्ट वरुण भंडारी सर यांनी खूप सुंदर असं गायडन्स आपल्याला केलेलं आहे. बिहाफ ऑफ आयडीटी एज्युकेशन परिवार मी तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो सर. थँक्यू सो मच फॉर द पॉडकास्ट.